मला 100% ब्लश ब्लाइंडनेस आहे. म्हणजे काय, मला कुठं थांबायचं ब्लश लावताना हेच कळत नाही. इतकं मला ब्लश हा प्रकार आवडतो खूप 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 जास्त. काय माहिती का, आपल्याला आयुष्यात काही लाज वाटत नाही, आपण दुसऱ्यांना लाज आणतो, पण लाज वाटल्यासारखं जर दिसायचं असेल तो म्हणजे ब्लश. नाही, मी नाही त्यातली कडेला वातली. बघितलं, लाजून गाल लाल झाले. मेकअपमुळे नाही झालेले. मी लय वेगवेगळे ब्लशेस ट्राय केलेले आहेत. अतिशय हाय पिगमेंटेशन लिक्विड ब्लशेस, रेअर ब्युटीचे, नार्सचे वगैरे सुद्धा. त्याच्यानंतर पावडर ब्लशेस मी ट्राय केलेले आहेत, के ब्युटीचे, मॅकचे. ऑलरेडी शिमर हायलायटर असलेले ब्लशेस सुद्धा मी ट्राय केलेले आहेत, जे जबरदस्त दिसतात. आणि वेगवेगळा प्रेम आहे माझा वेगवेगळ्या प्रॉडक्ट्स विषयी. पण सध्याचं एक अफोर्डेबल रेंजमधला एक मला ब्लश भयानक आवडला, ज्याची शेड छान आहे. तो दुसरा बऱ्यापैकी अफोर्डेबल आहे, 750 720 वगैरे डिस्काउंट असेल तर त्या याच्यामध्ये मिळतं. तिसरी गोष्ट म्हणजे जे लॉंग लास्टिंग आहे, जबरदस्त लॉंग लास्टिंग आहे. 9 तासाची टेस्टिंग मी केलेली आहे, पण आय एम शुअर त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा राहत असेल. मी केवढा लावलाय ऑलरेडी, तो आत्ता जो लावलाय तोच लावलेला आहे. मी दाखवते, सांगते. प्रॉश नावाचा आहे, त्याची शेड मला आवडलेली रास्पबेरी मूड आहे. आणि हा जेली सारखा दिसणार आहे. हा मी ट्राय केला नव्हता, पण यावेळी ट्राय केला खरंच. आणि जेली सारखा वास पण आहे त्याचा. अथांगला दाखवलं तर खाऊनच टाकेल. लगेच रंग डिपॉझिट होतो आणि तो तसाच राहतो. मी लगेच लावून दाखवते. ऑलरेडी लावलेला आहे, मी कितीही ब्लश लावू शकते. हा असा इथून इथे. आता हा जो पट्टा आहे तो पट्टा दिसू नये म्हणून असा हा ब्लेंड करायचा. किती छान नॅचरल त्याचा लुक येतोय. आणि मला थोडंसंही ओठा नाही लावायला आवडत. लावा असं मग अजिबात त्यांनी कुठेही लिहिलेलं नाही, पण किती सुंदर आहे, किती छान दिसतंय हे. मला खूप आवडला. तुम्हाला लिंक हवी असेल तर ॲफिलिएट असा इथे शब्द दिला असेल, तिथूनच घ्यायला पाहिजे असं अजिबात नाही. तुम्ही तुमचं पण विकत घेऊ शकता.